नमो मोदी नमो ठाणे का बैनर इस समय विवादों में देखा जा रहा है। ठाणे में इस समय राजनीतिक माहौल काफी गर्म है। मनसे नेता अविनाश जाधव ने अब इस पोस्टर पर पलटवार करते हुए कहा कि भाजपा सिर्फ पोस्टरबाजी ही कर सकती है, लोगों को धोखा देकर आगे बढ़ जाती है और जनता को उसी तरीके से परेशानी में बदहाल छोड़कर निकल जाती है। क्या कुछ अविनाश जाधव ने भाजपा पे आरोप लगाया है, सुनिए। नमो मोदी नमो ठाणे हा विषय जो आहे तो कशा प्रकारचं ब्रँडिंग करतात मला माहित नाही, पण खरं तर जर तुम्हाला एवढंच केंद्राच्या बाबतीत करायचं होतं तर केंद्राकडनं ठाण्याला काय फंड येणार आहे? ठाण्यातल्या पाण्याचं धरण जे मागील 20 वर्ष लटकलंय त्याचं काय करणार आहात? घोडबंदर ठाण्याच्या आतली जी ट्रॅफिक आहे त्याचं काय करणार आहात? ठाण्यातल्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचं तुम्ही काय करणार आहात? ठाण्यामध्ये प्रचंड होत असलेल्या भ्रष्टाचाराचं तुम्ही काय करणार आहात? याच्या बाबतीत तुम्ही होल्डिंग लावून आम्हाला सांगा। नमो ठाणे नमो भारत याला काही हे नाहीये। तुम्ही दर वेळेप्रमाणे येता, इमोशनली ठाणेकरांना ब्लॅकमेल करता आणि पुढे निघून जाता। या वेळेला तसं होणार नाही। आमच्या प्रचारात हे मुद्दे राहणार आणि आम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला की मागील 20 वर्षात तुम्ही नाही करू शकलात, केंद्रात 10 वर्ष 11 वर्ष सत्ता आहे, महाराष्ट्रात 11 वर्ष सत्ता आहे, तरी जर तुम्ही कामाचे बॅनर न लावता हे बॅनर लावत असाल तर हे ठाणेकरांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य। मी तुम्हाला परत सांगतो की ठाण्यामध्ये तसं काही जसं म्हणतात की शिंदेचा बालेकिल्ला वगैरे आहे, सो ज्याच्याकडे नगरसेवक आहेत म्हणजे बालेकिल्ला होत नाही हो। कार्यकर्त्यांचा एक मोठा कॅडर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे आणि शिवसेनेकडे आहे, उभाटाकडे आहे। त्यामुळे नगरसेवक किती याच्यावर बालेकिल्ला ठरत नाही। तुम्हाला या महानगरपालिकेनंतर कळेल की ठाणे हा बालेकिल्ला शिवसेना आणि मनसेचा आहे।